मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर इयत्ता 11वी विषय मराठी. आज आपण व्याकरणातील 3 नंबरचा जो घटक आहे वाक्य संश्लेषण, वाक्याचे प्रकार, हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला बघूया वाक्य म्हणजे काय. उदाहरणार्थ सचिन क्रिकेट याला वाक्य म्हणता येईल का? नाही. का? तर त्यातून पूर्ण अर्थबोध होत नाही. सचिन क्रिकेट पण काय पुढं, आणि म्हणून वाक्याची व्याख्या सांगितली जाते. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ सचिन गावाला गेला. सचिनचा संबंध गावाशी आहे, गावाचा संबंध गेल्याशी आहे, आणि म्हणून सचिन गावाला गेला यातून आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो, आणि म्हणून याला वाक्य असं म्हणायचंय. वाक्याचे 2 भाग पडतात. पहिला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं उद्देश. दुसरा जो भाग असतो त्याला म्हटलं जातं विधेय. उद्देश म्हणजे काय? तर वक्ता ज्याच्याविषयी माहिती सांगतो त्याला उद्देश असं म्हणतात. उद्देश म्हणजे कर्ता. विधेय जे सांगायचं आहे त्याला विधेय असं म्हटलं जातं. विधेयाला क्रियापद असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, मुले खेळतात. यामध्ये मुले हे काय आहे? उद्देश. खेळतात हे विधेय. आणि म्हणून की उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार. उद्देश विस्तार म्हणजे काय? तर उद्देशाविषयी अधिक माहितीला उद्देश विस्तार म्हणतात. विधेयाविषयी अधिक माहितीला विधेय विस्तार असं म्हणतात. एका वाक्यात किती विधानं आहेत यावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे केवल वाक्य किंवा त्याला साधं वाक्य असंही म्हणतात. दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. आणि म्हणून वाक्याचे 3 प्रकार. या 3 प्रकारामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण पहिलं वाक्य बघणार आहोत. वाक्याचा पहिला जो प्रकार आहे केवल वाक्य. केवल वाक्याची व्याख्या बघा. जेव्हा वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते तेव्हा त्याला केवल वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो. या केवल वाक्याची वैशिष्ट्य काय आहे? पहिलं वैशिष्ट्य बघा, एकच उद्देश व एकच विधेय असते. दुसरं वैशिष्ट्य बघा, कमीत कमी शब्दांचे वाक्य असते. तिसरं वैशिष्ट्य बघा, केवल वाक्य ही विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, होकारार्थी व नकारार्थी असू शकतात. आणि चौथं वैशिष्ट्य आहे केवल वाक्यात
कोणतेही उभयान्वयी अव्यय नसते. उदाहरणार्थ आणि, पण, परंतु, जेव्हा, तेव्हा याचा कोणताही संदर्भ किंवा हे उभयान्वयी अव्यय केवळ वाक्यामध्ये अजिबात येत नाही. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून कृती बघा. आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जातो? कंसातील सूचनेप्रमाणे बदल करून लिहा. उदाहरणार्थ पहिला आकडा बघा, आकडा 1. उन्हाच्या झळा लागल्या, बाळांची तोंडे कोमेजली. कंसात दिलेलं आहे केवळ वाक्य करा. असं जर वाक्य विचारलं तर त्याचं केवळ वाक्यात रूपांतर काय होईल? उन्हाच्या झळा लागून बाळांची तोंडे कोमेजली. दुसरं उदाहरण बघा, सोन्या प्रकरणे लिहायची. सोन्या हे पत्नीचं नाव आहे त्याच्या, टॉलस्टॉयच्या. मग टॉलस्टॉय सकाळी ती नजरेखालून घालायचा. कंसात सूचना आहे केवळ वाक्य करा. सोन्याने लिहिलेली प्रकरणे टॉलस्टॉय सकाळी नजरेखालून घालायचा, हे त्याचं केवळ वाक्यात रूपांतर होईल. तिसरा उदाहरण बघा, त्यांना लिहिता येत नव्हते नी वाचताही येत नव्हते. कंसात सूचना आहे केवळ वाक्य करा. यामध्ये वाक्य कसं होईल केवळ वाक्यामध्ये रूपांतर? त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. केवळ वाक्य म्हणजे 2 वाक्यांचं एका वाक्यामध्ये रूपांतर करायचं, त्याला म्हटलं जातं केवळ वाक्य असं म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा प्रकार, मिश्र वाक्य. मिश्र वाक्याची व्याख्या बघा. जेव्हा 2 वाक्ये एकमेकावर अवलंबून असतात व ती जर तर स्वल्पविराम जेव्हा तेव्हा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. प्रधान म्हणजे मुख्य किंवा महत्त्वाचं व गौण म्हणजे कमी महत्त्वाचं. या मिश्र वाक्याची वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य बघा, मिश्र वाक्याचं पहिलं वैशिष्ट्य, एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य असतात. दुसरं वैशिष्ट्य बघा, दोन्ही वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. आणि तिसरं वैशिष्ट्य, जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र नसतात. मिश्र वाक्य कोणकोणत्या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलं जातं ते बघा. म्हणजे की, म्हणून, जे, कारण, यास्तव,
जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी पण सबब इत्यादी याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताक फुंकून पितो. हे एक उदाहरण दिलं आणि याचं मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. काय रूपांतर होईल? दुधाने तोंड पोळले की या शब्दाने काय होणार आहे? हे वाक्य जोडलं जाणार आहे. दुधाने तोंड पोळले की मी ताक फुंकून पितो. दुसरं उदाहरण बघा, शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, फुल स्टॉप. तिने खूप सराव केला. मिश्र वाक्य करा. काय उत्तर होईल? शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. कारण या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ते वाक्य जोडलं. तिसरं उदाहरण बघा, काही प्रश्न असे असतात धनाने सोडवता येणार नाहीत. कंसात सूचना आहे, मिश्र वाक्य करा. काय उत्तर होईल? काही प्रश्न असे आहेत जे धनाने सोडवता येणार नाहीत. जे या शब्दानं ते वाक्य त्या ठिकाणी जोडलेलं आहे. चौथं उदाहरण बघा, दिवाळी सण असेल, स्वल्पविराम, मागा चांगली फोर्ड गाडी. कंसात सूचना आहे, मिश्र वाक्य करा. काय उत्तर होईल? जर दिवाळ सण असेल तर मागा चांगली फोर्ड गाडी. म्हणजे जर तर या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ते जोडलं आहे. आणि म्हणून आपल्याला आता तिसरा शेवटचा प्रकार बघायचा आहे. तिसरा शेवटचा प्रकार बघा, संयुक्त वाक्य. व्याख्या बघा संयुक्त वाक्याची. जेव्हा दोन प्रधान वाक्ये एकमेकांना आणि, व, किंवा, अथवा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. ही प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय कोणती ती बघा. आणि, व, किंवा,
अथवा पण, परंतु, परी, म्हणून, बाकी, सबब, यास्तव इत्यादी. म्हणजे दोन प्रधान वाक्य एकमेकांना या प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जातात तेव्हा त्या वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. संयुक्त वाक्याची वैशिष्ट्ये बघा. संयुक्त वाक्याचं वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य बघा, दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान वाक्य असतात. दुसरं वैशिष्ट्य, ही वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ बघा. उदाहरणार्थ बघा, मी चांगला अभ्यास केला. मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. यामध्ये हे वाक्य कशानं जोडलेलं आहे? आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलं आणि म्हणून दोन वाक्याचं एक वाक्य त्या ठिकाणी झालं. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो? कंसातील सूचनेप्रमाणे बदल करून लिहा. पहिलं उदाहरण विचारलं जातं तुम्हाला, शाळेत तो शिपाई आहे. फुल स्टॉप. शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कंसात सूचना येते संयुक्त वाक्य करा. मग या वाक्याचं संयुक्त वाक्यात रूपांतर कसं होईल? शाळेत तो शिपाई आहे. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. पण या प्रधानत्व उभयान्वयी अव्ययांनी ते वाक्य जोडलं गेलं. दुसरं उदाहरण बघा. मी कादंबरी वाचून संपवली. संयुक्त वाक्य करा. मी कादंबरी घेतली व वाचून संपवली. व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ते जोडलं. तिसरं उदाहरण बघा. बहिणाबाई सोपानला निजून हारा घेऊन शेतात गेल्या. संयुक्त वाक्य करा. बहिणाबाईने सोपानला निजवले आणि हारा घेऊन त्या शेतात गेल्या. आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ते वाक्य जोडलं गेलं. कधी कधी परीक्षेमध्ये कृती विचारली जाते तुम्हाला. कृती खालील कृती करा. सूचना असते पुढील वाक्याचे प्रकार ओळखा. वाक्य दिलं जातं पहिलं, मामूने आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. वाक्य प्रकार ओळखा. उत्तर येईल केवल वाक्य, कारण त्याच्यामध्ये कोणतंही अव्यय जोडलेलं नाहीये. दुसरं उदाहरण बघा. शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात असते. की या शब्दांनी जोडलेलं आहे आणि म्हणून हे मिश्र वाक्य आहे. तिसरं उदाहरण बघा. घरी जा आणि एक छान साडी नेस. आणि या शब्दानं जोडलेले प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं आणि म्हणून ते संयुक्त वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे 3 प्रकार आपण अभ्यासले.
हे 3 प्रकार तुम्हाला परीक्षेसाठी 2 मार्काला विचारलं जाणार आहेत. कधी कंसातील सूचनेप्रमाणे बदल करायचा, कधी वाक्य प्रकार ओळखायचा. आणि म्हणून आजच्या तासाला आपण वाक्याचे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे 3 प्रकार आपण अभ्यासले. आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.